विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेकोटीजवळ बसून हिवाळ्याच्या दिवसामध्ये स्वतःला उष्णता मिळवली असेल. सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसून तुम्ही उष्णता मिळवता किंवा सूर्यप्रकाश अंगावर घेता. मात्र सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य व पृथ्वी या दरम्यान हवाही नाही. हवेचा थर पृथ्वीलगतच आहे. मग ही उष्णता आपल्यापर्यंत कशी आली? विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही माध्यम नसताना ही उष्णता संक्रमित झाली. अशा प्रकारे माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. प्रारण म्हणजे रेडिएशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रारण म्हणजे रेडिएशन म्हणजे एखाद्या वस्तूवर आकर्षित होणारी प्रकाश किरणे किंवा उष्णतेची किरणे. तर एखाद्या वस्तूवर जेव्हा ही प्रारणे किंवा किरणे पडत असतात तेव्हा ती वस्तूच्या पृष्ठभागावर ती उष्णता शोषून घेतली जाते किंवा परावर्तित केली जाते. काच असेल तर त्याचे परावर्तन होते किंवा दुसरी एखादी वस्तू असेल तर ती उष्णता त्या ठिकाणी शोषून घेतली जाते आणि यालाच आपण प्रारण असे म्हणतो. प्रारण ही घटना आपल्या सभोवताली घडत असते. जसे उन्हात आपल्या दिवसभरामध्ये सूर्याच्या उष्णतेचे प्रारण आपल्यावर होते. आपल्यावर आजूबाजूला घडत असणाऱ्या विविध घटनांचे प्रारण आपल्यासोबत घडत असते. म्हणजे उदाहरणार्थ TV आहे, मोबाईल आहे किंवा आणखी काही लॅपटॉप आहे, आणखी काही उपकरणे असतात की ज्याच्यामधून रेडिएशन्स किंवा किरणे किंवा उष्णतेचे प्रारण आपल्या शरीरावर होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रारण हा घटक तुम्हाला चांगला समजला असेल. त्यानंतर चित्रामध्ये मी तुम्हाला विज्ञानाची एक किमया दाखवत आहे. विज्ञानाची किमया अवरक्त कॅमेरा. या ठिकाणी जो कॅमेरा दिसत आहे त्याला अवरक्त कॅमेरा असे म्हणतात. निसर्गातील अनेक वस्तू उदाहरणार्थ झाडे, डोंगर, दगडगोटे, रस्ते यापासून उष्णतेचे प्रारण होत असते. या प्रारणांचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित झाला आहे. त्याला अवरक्त कॅमेरा असे म्हणतात. अशा कॅमेऱ्याचा वापर करून रात्रीच्या वेळेस शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवता येते.